मित्रांनो नमस्कार. आज आपण राजगीर या ठिकाणी आहोत. सप्तकुंड म्हणजे मित्रांनो नमस्कार. आपण आता राजगीर या ठिकाणी आहोत. राजगीर जे नालंदा डिस्ट्रिक्ट मध्ये पर्यटन स्थळ आहे. इथं वरती सप्तकुंड आणि ब्रह्मकुंड वरती आहे. त्यामध्ये असं म्हणतात की पूर्णपणे हिवाळा पावसाळा उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये सारखं 40 डिग्री पर्यंत गरम पाणी येतं. म्हणजे नेहमी गरमच असतं. थंड हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो. आपण आता त्या कुंडापर्यंत जाणार आहोत. जवळच इथून थोडंसं उंचीवर आहे. खाली आतमधल्या साईडला कुंड आहे. आता आपण तिकडे जाणार आहोत. चला तर मग तिकडे जाऊया. हे सप्तधारा कुंड आहे. खाली म्हणजे सप्तधारा कुंड चौकोन आहे आणि मध्ये खाली ब्रह्मकुंड पण आहे. गरम पानी का कुंड है. इसी जल से हे बघा वरतून एकदम कुंड कसं जबरदस्त आहे. त्या तिथं समोर ब्रह्मकुंड आहे खाली. त्याचा व्हिडिओ आपण हिंदीमध्ये टाकलेला आहे. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. इथं वरती हनुमंतरायाचं मंदिर आहे. राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम. ते समोर लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे. परंतु आता वेळ नसल्यामुळे बंद आहे. ते काही वेळेच असती त्या वेळेत चालू असतं ते. इथं अनंत ऋषी कुंड आहे पण ते काही कारणास्तव बंद आहे. कदाचित पाणी नसल्यामुळे बंद असेल. हे बघा खाली लक्ष्मी नारायण मंदिर आहे खूप मोठं. हे बघा सप्तकुंड. ब्रह्मकुंडाचा हा बाहेर येण्याचा रस्ता आहे. हे बघा ब्रह्मकुंड आतमध्ये. लोक आता स्नान करतायत. सगळे कुंड स्नान केल्यानंतर शेवटी ब्रह्मकुंडात स्नान केलं जातं अशी प्रथा इथली. आणि सप्तधारा इकडे सप्तधारा आणि इकडे ब्रह्मकुंड. म्हणजे सप्तधाराची आंघोळ केली की मधूनच पलीकडून रस्ता आहे आतमधून ब्रह्मकुंडात येण्यासाठी. हे सुप्रसिद्ध असं लक्ष्मी नारायण टेम्पल आहे. खूपच सुंदर आहे. आता वेळ दुपारची वेळ असल्यामुळे बंद आहे. भजले राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम. तेरा पूर्ण हो सब काम तेरा पूर्ण हो सब काम भजले राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम.
जग से हो